वरिष्ठांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये दाखल झाले, तर उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीमध्ये पोहोचतायत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये जाणार की नाही या संदर्भामध्ये चर्चा आहे. खातेवाटपाचा तिढा न सुटल्यामुळे दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे सुद्धा दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. तर बावनकुळे आणि शिंदे यांची काल भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. काही खात्यांवरून समन्वय नाही आणि त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची चर्चा आहे. अद्याप भाजपची यादी सुद्धा फायनल झाली नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते. तर 1 ते 2 दिवसामध्ये विस्तार होणार असा दावा संजय शिरसाट यांनी केलेला आहे. तर हे दृश्य आपण इथे पाहतोय की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीमध्ये गडकरी यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळेला त्यांचं असं स्वागत गडकरी यांच्याकडनं करण्यात आलं. अजित पवार आणि सुनील तटकरे देखील आता दिल्लीमध्ये पटेलांच्या घरी दाखल झाले आहेत. अजित पवार प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी दाखल झाले. महायुतीच्या खातेवाटपावर आज दिल्लीमध्ये बैठकीची शक्यता आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार देखील दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. आज रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत देखील बैठक होऊ शकते. खातेवाटपाचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. शिंदे मात्र दिल्लीमध्ये जाणार की नाही याविषयीचा सस्पेन्सही कायम आहे. एकनाथ शिंदेजी शिवसेनेचे सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे. महायुती आहे. 2 अध्यक्षांनी भेटणे यात काही गैर नाही आहे. आम्ही रोजच भेटत असतो. मुख्यमंत्री साहेबांनी जे काही घोषणा केली की मंत्रिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, म्हणून कदाचित या सगळ्या स्पीडली बैठका होत आहेत. मॅक्झिमम 2 ते 3 दिवसामध्ये हा विस्तार होण्याची शक्यता आहे. आम्ही सांगितलेली भूमिका आहे की गृहमंत्रीपद आम्हाला मिळावं, पण शेवटी 3 जणांचं सरकार असल्यामुळे खातेवाटप सुद्धा करण्याचा तिघांना अधिकार असल्यामुळे खातेवाटप ते त्यांच्या पद्धतीने ठरवतील. 20 दिवसानंतर सुद्धा जर मंत्रिमंडळाची स्थापना होत नसेल, गृह खातं कोणाकडे हे ठरत नसेल, तर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न निर्माण होतोय आणि या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे.